गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा वर्कआउट गाईड चव्हाण मॅडम ग्रेट असे पर्सनॅलिटीने करून घेतलाय. नक्कीच सगळ्यांच्या घामाचे आंघोळ झाले असतील. तर त्यांनी आपला 20% रोल पूर्ण केलाय. आपला 80% रोल हा बाकी आहे. हा जो आपला पूर्ण करू शकतो आपला सकल संतुलित आहार. तर मी घेतलाय आपला चॉकलेट फ्लेवर. तुम्ही तुमचा कोणता फ्लेवर ते सांगू शकता. Yes, good Good morning, morning, ma'am. ma'am. Good Mango morning, flavor. madam. Rose Kid Good flavor. morning, Mango ma'am. flavor. Chicken Mango flavor. flavor. Good morning, ma'am. Rose Kid flavor. Mango flavor. I'm going to make it. Good morning. पुढे सरकून बसा. पुढे या जरा. आणखी थोड्या पुढे सरका. आणि थोडासा लॅपटॉप पुढे सरका आणखी थोड्या. लॅपटॉप तुमच्याकडे घ्या. असं. व्हेरी गुड. चला तर मग आपण हॅपी टू हेल्प सेशनला सुरुवात करूया. पीपीटी थ्रू मार्फत. येस सर. आजची आपली जीवनशैली कशी आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. येस, वेलकम आहे तुमचं हॅपी टू हेल्प सेशन मध्ये. प्लीज स्विच ऑफ युअर सेल फोन. मोबाईल असेल तुमचं स्विच ऑफ करू शकता. स्विच ऑफ म्हणजे सायलेन्स करून तुम्ही दुसरा एक डिव्हाइस असेल तो स्विच ऑफ करू शकता. तसेच प्लीज डोंट टॉक ड्युरिंग प्रेझेंटेशन. तुम्ही शांततेत ऐका, बोलू नका. नो स्मोकिंग. टेक नोट. तुम्हाला जे योग्य असे वाटेल ते इम्पॉर्टंट नोट्स असेल ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. येस, एका ठिकाणी बसा ऐकण्यासाठी. बघा आपली युअर टुडेज लाईफस्टाईल. आपली आजची लाईफस्टाईल कशी झाली आहे हे सर्वांनाच माहिती. एकदम स्ट्रेसफुल झालेली आहे. स्मोकिंग, ड्रिंकिंग, तसेच फास्ट फूड याच्यामुळे आपली पूर्ण जीवनशैली बदललेली आहे. या बदललेल्या जीवनशैलीमध्ये आपण कसा बदल केला पाहिजे हे आपल्या ह्या कम्युनिटी मार्फत आपल्या जीवनामध्ये बदल घडवतो. आपली लाईफस्टाईल बदलते. येस सर. नेक्स्ट. बघा आपले लाईफस्टाईल चे 5 डिसीज आहे. ह्या सर्व बदललेल्या दिनचर्येमुळे आपल्या लाईफस्टाईल 5 डिसीज आहेत. बघा इकडच्या ह्या स्लाइड मध्ये आपल्याला पेपर दिसतोय. ह्या लाईफस्टाईल डिसीज वाढलेल्या ओबेसिटी मुळे किती लोकांना 2020 मध्ये 7 मिलियन इंडियन्स मध्ये खूप प्रमाणात डायबिटीस किंवा डिसीज वाढलेले दिसत आहे आपल्याला. तर ते 5 डिसीज लाईफस्टाईल डिसीज कोणते? टाइप ऑफ इल डायबिटीस, हार्ट डिसीज, हाय ब्लड प्रेशर, stroke, certain from your cancer, obesity increase the risk of all these disease. बघा हे एवढे आपले 5 लाईफस्टाईल डिसीज एवढे वाढल्यामुळे आपल्या एवढे डिसीज आपले समस्या निर्माण झालेल्या आहे लाईफस्टाईल मध्ये. तर ते बदलले काही शरीरावर एकदम घातक परिणाम होत आहे ह्या डिसीज. ते आपल्याला पण समजत नाही. येस, नेक्स्ट सर. बघा आता ह्या स्लाइड मध्ये आपण बघू शकता तर डायबिटीस 10 कंट्री मध्ये डायबिटीस मोस्ट प्रिव्हिलेंट इन द फॉलोइंग 10 कंट्रीज. 10 कंट्री मध्ये किती डायबिटीस पेशंट वाढलेले आहे त्यामध्ये आपला इंडियाचा 1 नंबर आहे. तर बघा इंडिया, चायना, USA, इंडोनेशिया, जपान, पाकिस्तान, रशिया, ब्राझील, इटली आणि बांगलादेश या 10 कंट्री देशामध्ये डायबिटीसचे पेशंट खूप वाढलेले आहेत. आणि त्यामध्ये आपला इंडियाचा सर्वात 1 नंबर असा देश आहे
जो डायबिटीसने ग्रासलेला आहे. तर आपण डायबिटीसने ग्रासले तर टॉपमध्ये नंबर. त्यामागचे कारण आपण पुढे बघूया का डायबिटीस होण्याचे कारण काय आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. बघा जीवनशैली कशी बदलली आहे. अगोदर डायबिटीस होण्याचे कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. अगोदर ही शेती बैलांनी केली जायची. शेती आता पूर्ण रासायनिक खतांचा वापर किंवा ट्रॅक्टरच्या मार्फत शेती आली आणि रासायनिक खताचा वापर फवारणी केल्यामुळे आपल्या शरीरावर घातक परिणाम होतात. आपल्याला आकर्षक बाजारात जे आकर्षक फळे येतात ते आपल्याला खूप आकर्षित करतात आणि पण त्या मागचे कारण आपल्याला माहित नसते. कारण की पेस्टिसाइड्स, कलर फूड डेकोरेशन करण्यासाठी कलरचा वापर करतात आणि ते आपल्याला खूप छान वाटतं का हे खूप छान आहे फळ, खूप छान दिसतंय. पण त्या मागचं कारण आपल्याला माहित नसतं आणि आपण ते घेतो. बाजारात गेल्यानंतर फळांची किंवा भाजीपाला असो खूप छान पद्धतीने पण सगळे हे डेकोरेशनसाठी पेस्टिसाइडचा वापर करून केलेलं असतं ते आणि आपण ते खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर घातक असा परिणाम होतो. त्या योग्य असा म्हणजे आजच्या याच्यामध्ये जास्त माल कमवण्याच्या नादामध्ये फवारणीचा जास्त वापर होतोय आणि त्या माल कमवण्याच्या याच्यामध्ये आपल्या शरीराला घातक असा परिणाम होतोय. हे आपण बघू शकता कसं इकडच्या स्लाइड मध्ये कलर केलेला आहे. आपले भाजीपाला जो असतो, फ्रूट जे असतात आणि आपण ते खातो आणि आपल्या शरीरात ते फवारणी पेस्टिसाइड्स आपल्या शरीराला घातक ठरतं. येस सर, नेक्स्ट. साइड इफेक्ट ऑफ प्रेझेंटेशन ऑफ वुमन बॉडी. बघा आता ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघू शकतो का साइड इफेक्ट आपल्या बॉडीवर पेस्टिसाइडचा कसा साइड इफेक्ट होतो. यस सर. कीटनाशक छिड़काव से मिट्टी में इतने जहरीले रसायन मिल चुके हैं कि अनाज का हर दाना जहरीला है। बहुत कम लोग जानते हैं कि एक बार खेतों में छिड़क दिए जाने के बाद ये जहर 100 साल तक नष्ट नहीं होते। करवाला 60 रुपए लो, 70 वाला 60 रुपए लो, 40 रुपए किलो, 40 रुपए किलो, 40 रुपए किलो। आप फलों और सब्जियों को चाहे जितना धो लें, जहर आपके पेट में पहुंच ही जाएगा। और आपके शरीर में समाकर आपके शरीर को धीरे धीरे नष्ट करना शुरू कर देगा। दिल्ली के डॉक्टर बीडी बनर्जी इन जहरीले कीटनाशकों पर 2 दशकों से भी लंबे समय से रिसर्च कर रहे हैं। किसान ने किसी भी पेस्टिसाइड का यूज किया, उसने तो अपने फायदे के लिए, क्रॉप को बचाने के लिए, उसको नहीं पता है कि ये जो दवाई वो डाल रहा है वो आज चला जाएगा, खत्म हो जाएगा, कल खत्म हो जाएगा, कितने सालों में खत्म होगा। जनरली इसका हाफ लाइफ जो होता है इट इज समथिंग बिटवीन 50 years to 150 years। जहरीले कीटनाशकों के छिड़काव से फसल अच्छी होती है ऐसी बात नहीं है। हाँ, इन फसलों में लगे कीड़े मर जाते हैं और कीड़ों को मारने के बाद ये जहर अनाज के दानों, सब्जियों या फलों में हमेशा हमेशा के लिए ठहर जाता है, जो आसानी से हमारे खाने के साथ हमारे शरीर में आ जाता है। कीटनाशक यानी इंसेक्टिसाइड्स, इनमें जो जहर कीटों के नाश के लिए मिलाया गया वो पहले हवा में घुला, हवा के जरिए पहुंचने लगा गांव के लोगों की सांस में।
अनाज और फलों के जरिए वो पहुंच गया खाने वालों के जिस्म में और पानी के जरिए हमारी नसों में पहुंचकर हमारे लहू के साथ रगों में दौड़ने लगा। किसानों तक को पता नहीं था कि वो जहर के व्यापार का हिस्सा बन गए हैं। यह बाजार में जहर के व्यापारियों की ताकत थी कि जहर आसानी से हमारी नस नस में घुलता चला गया। फसलों में या सब्जियों में छिड़काव किए जाने वाले जहर इतने असरदार होते हैं कि धोने और उबालने के बाद भी ये हमारे खाने में मौजूद होते हैं। हमारे जमाने में जो खाना बनाते थे हम, उसमें बहुत मिठास होती थी, सुगंध होती थी, खाने में अच्छा लगता था, दुगना गाना खाना खा जाते थे हम। लेकिन अब वो चीज नहीं है। व्हिडिओ मध्ये बघितलंच तुम्ही किती एक एक दाणा आपण जे खातो त्या अन्नामध्ये किती विष आहे आणि ते आपल्या शरीरावर प्रभाव करतं आणि हे प्रभाव टाळण्यासाठी आपण योग्य आहार घेतो. थँक्यू म्हणाल खरंच मी माझ्या या दुष्परिणामापासून वाचले. तर आपले हे दुष्परिणाम टाळण्यासाठी हे 5 पिलर्स ऑफ हेल्दी बॉडी अँड लाईफ बघा हे 5 पिलर्स दिले आपल्या हेल्दी बॉडीसाठी. तर कसे ते आपण बघूया. बॅलन्स न्यूट्रिशन, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट, स्लीप आणि सोशलायझेशन. बघा या सर्वांचा वापर मी माझ्या जीवनशैलीत केलेले. मी योग्य कम्युनिटीमध्ये आले, योग्य जीवनशैली अवलंबली. त्यासोबत मी त्या माझ्या कुटुंबामध्ये पण बदल केला मी आणि सर्व कुटुंबाचा आणि माझ्या बॅलन्स न्यूट्रिशन सांभाळ एक्सरसाइज करतो. एक्सरसाइज डेली केली पाहिजे आणि त्या सर्व गोष्टीचा विचार करून स्ट्रेस मॅनेजमेंट होते, योग्य झोप होते आणि सोशलायझेशन होते. सर नक्कीच तुम्ही पण तुमच्यात असा बदल करू शकता. आपण पूर्ण बॅलन्स न्यूट्रिशन एक्सरसाइज करून तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करू शकता. नेक्स्ट सर. बघा आता इथे काय दिलेले आहे. Insulin, we get a daily supply of the adequate amount nutrient from your daily diet to stay healthy. बघा nutrient we need every day. आपल्या शरीराला न्यूट्रिएंटची गरज कशी आहे ते याच्यात दाखवलेलं आहे. बघा फ्रूट, व्हेजिटेबल्स, मीट, फिश अँड अल्टिमेट. तसेच ह्या इकडच्या स्लाइड मध्ये दिले पालेभाज्या वगैरे स्लाइड फूड्स वगैरे. त्यासोबत इथले न्यूट्रिएंट वी नीड एव्हरी डे. आपल्या शरीराला रोजच्या आहारात कसली गरज आहे तर प्रोटीनची, विटॅमिन आणि मिनरल, कार्बोहायड्रेट, इसेन्शियल फॅट, फायबर आणि वॉटर या सगळ्या गोष्टीची आपल्या शरीराला गरज आहे आणि तो आपल्या ह्या छोट्याशा आपल्या सकल संतुलित आहार हे पूर्ण करते सर. याच्यामध्ये सगळं आपल्याला न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये प्रोटीन जेवढं शरीर आवश्यक आहे तेवढं आपल्या सकल संतुलित आहार मिळतो. विटॅमिन, मिनरल, कार्बोहायड्रेट, इसेन्शियल फॅट, फायबर, वॉटर किती प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे हे आपण कोचच्या मार्गदर्शनातून आपल्या कम्युनिटी खूप ग्रेट आहे. तर आपल्या कोचच्या मार्गदर्शनाने आपल्याला समजते की आपण किती पाणी पिलं पाहिजे, आपल्याला शरीराला प्रोटीनची आवश्यकता किती आहे हे आपल्या या ग्रेट असे कम्युनिटी मध्ये दिसते. येस सर. नेक्स्ट. आता बघा आपण प्रोटीनची आवश्यकता किती आहे, परत पेस्टिसाइडचा दुष्परिणाम कसा होतो, त्याच्यावर मात कशी केली पाहिजे, आपण एक्सरसाइज डेली बॅलन्स न्यूट्रिशन सांभाळलं पाहिजे. त्यासोबत मग व्हाय दिस इज हॅपनिंग. तर काय केलं पाहिजे तर वी लव टू इट इन एक्सेस सॉल्ट, शुगर, ऑइल, मसाले, कॅलरी, कार्बोहायड्रेट. तर आपण तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, एक्सेस फूड हे आपल्याकडून खाल्ले जातात. शुगर, ऑइली मसाले हे आपल्याला अगोदर आवडत होते, तर या कम्युनिटीमध्ये आपण ते टाळले. ते एक्सेस बघा व्हॉट युअर बॉडी गेट डेली. एक्सेसचं फूड आपण डेली यूज करायचं. आता नक्कीच ते टाळले. डिपेसेंट
बघा पालेभाज्या वगैरे, युअर बॉडी कशी डिफेन्स आहे, त्या सर्व याच्यावर मात करून आपण योग्य असं व्हिटॅमिन अँड मिनरल, प्रोटीन, फायबर, वॉटर वी निग्लेक्ट डेली. आपण डेली आपल्या शरीराला आवश्यक असे व्हिटॅमिन, मिनरल, प्रोटीन, फायबर हे आणि वॉटर याचं योग्य वापर आपण करतो आणि आपले ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्या शरीराला वाचवतो. येस सर. नेक्स्ट. डू वी गेट बॅलन्स फ्रॉम युअर डेली मील? येस. व्हिडिओ आता हे व्हिडिओत आपण बघू शकता. और अब हम जिस खबर का विश्लेषण करेंगे वो आपके पूरे परिवार की सेहत से जुड़ी हुई खबर है। आपको जानकर हैरानी होगी कि आपके भोजन की थाली में से जरूरी पोषक तत्व गायब होते जा रहे हैं। यानी आप जो खाना खा रहे हैं उससे आपका पेट तो भर सकता है लेकिन पोषण नहीं हो सकता। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन ने इसी वर्ष एक फूड कॉम्पोजिशन टेबल तैयार किया है, जिसके आधार पर इंडियन डायटिक एसोसिएशन यानी IDA ने भारतीय थाली से जुड़ा एक रिसर्च किया। इस रिसर्च के मुताबिक पिछले 30 वर्षों से भारतीय भोजन की ताकत और उसके पोषक तत्व लगातार कम हो रहे हैं। आपने अक्सर बड़े बुजुर्गों को ये कहते हुए सुना होगा कि पुराने जमाने में भोजन की बात ही कुछ और हुआ करती थी, हर चीज शुद्ध होती थी और आपका खाना शरीर को लगता था। बड़े बुजुर्गों की ये बात अब सच साबित हो रही है। IDA का रिसर्च इस बात को भी साबित करता है कि 30 वर्ष पहले खाने में शुद्धता की गारंटी आज के मुकाबले कहीं ज्यादा थी। IDA के मुताबिक गेहूं में 9% कार्बोहाइड्रेट कम हो चुका है। इसके अलावा बाजरे में 8.5% कार्बोहाइड्रेट कम पाया गया है। पिछले 30 वर्षों में मूंग की दाल में आयरन कंटेंट 6.12% कम हो गया है, जबकि मसूर की दाल में प्रोटीन 10% कम पाया गया। प्रोटीन हमारे शरीर के लिए बहुत जरूरी पोषक तत्व है और इसकी कमी से कई तरह की बीमारियां होती हैं। आटे और दाल के बाद सबसे ज्यादा इस्तेमाल होने वाली सब्जियों को भी चेक कर लीजिए। नए जमाने के आलू में विटामिन बी, मैग्नीशियम और जिंक की मात्रा पहले से कम पाई गई है। टमाटर में विटामिन बी, आयरन और जिंक की मात्रा में 66 से 73% तक की कमी देखी गई। फलों की बात करें तो सेब में आयरन कंटेंट पहले के मुकाबले 60% कम हो चुका है, यानी लो हीमोग्लोबिन और एनीमिया से पीड़ित लोगों को सिर्फ सेब के भरोसे अब नहीं रहना चाहिए। इस आंकड़े को देखने के बाद कई पुरानी कहावतों से आपका भरोसा उठ सकता है। अक्सर कहा जाता है एन एपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे, यानी एक सेब हर रोज खाने से आप स्वस्थ रहते हैं और डॉक्टर से दूर रहते हैं। लेकिन इस दौर में ये कहावत भरोसा करने लायक नहीं रही, क्योंकि सेब के अंदर पोषक तत्व अब कम हो चुके हैं। IDA ने इस रिसर्च को तैयार करने में नेशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन के फूड कॉम्पोजिशन टेबल का इस्तेमाल किया है। NIN ने 528 तरह के खाद्य पदार्थों में मौजूद 151 पोषक तत्वों की जांच की है। इस इंस्टीट्यूट ने 30 साल पहले भी एक फूड कॉम्पोजिशन टेबल तैयार किया था और उस समय के खाद्य पदार्थों में न्यूट्रिशनल वैल्यू आज की तुलना में काफी ज्यादा थी। एक्सपर्ट्स के मुताबिक खेतों में पैदावार बढ़ाने और फसल को बीमारियों से बचाने के लिए पेस्टिसाइड्स और खाद का ज्यादा इस्तेमाल किया जाता है और केमिकल के ज्यादा इस्तेमाल से भारत की मिट्टी में पोषक तत्व लगातार कम हो रहे हैं, जिसकी वजह से खेतों में उगने वाले अनाज, सब्जियों और फलों के पोषक तत्वों में भी गिरावट आ रही है। भारत की मिट्टी में जिंक की मात्रा 43% कम हो गई है। इसी तरह बोरॉन 18.3%, आयरन 12.1%, मैग्नीशियम 5.6% और कॉपर 5.4% कम हो गया है। जाहिर है, जब फसल को पैदा करने वाले खेतों में ही पोषक तत्व कम होंगे तो खाने पीने की चीजों में न्यूट्रिशनल वैल्यू भी कम मिलेगी। भारत धीरे धीरे बीमार और थके हुए लोगों का देश बनता जा रहा है। दिसंबर 2015 में आई द लैंसेट की एक रिपोर्ट के मुताबिक सेहत के मामले में 5 ब्रिक्स देशों में भारत सबसे नीचे है। ब्रिक्स देशों में भारत के अलावा ब्राजील, रशिया, चीन और साउथ अफ्रीका शामिल है। 2013 में पूरी दुनिया में बीमार लोगों की कुल संख्या में से 20% भारतीय थे। भारत में इस वक्त 7 करोड़ लोग डायबिटीज के शिकार हैं और डायबिटीज के मरीजों की संख्या के मामले में भारत चीन के बाद दूसरे नंबर पर है। वर्ल्ड कांग्रेस ऑफ कार्डियोलॉजी के मुताबिक सन 2020 तक भारत में होने वाली
40% मौतें दिल से संबंधित बीमारियों की वजह से होंगी। भारत में हर 10 में से एक व्यक्ति किडनी की बीमारी से पीड़ित है और ज्यादातर लोगों को इसका पता तब चलता है जब उनकी किडनी 60% तक बेकार हो चुकी होती है। ये सारी बातें सुनकर आप चिंतित जरूर हो रहे होंगे। आप सोच रहे होंगे कि एक तरफ भारत के लोग बीमार हो रहे हैं और दूसरी तरफ हमारे भोजन के अंदर मौजूद पोषक तत्व भी कम हो रहे हैं। ये एक तरह से दोहरी मार है। आपण बघितलं ते व्हिडिओ मध्ये 30 वर्षापूर्वीचं अगोदरचं दाखवलंय आणि आत्ताचं दाखवलंय. सगळं म्हणजे आपल्याला जे आजार होते ते सगळे आपण काय खातो त्यानुसारच आपले शरीर अवलंबून असतं आणि त्यानुसारच आजार होत असतात. 30 वर्षापूर्वी एकदम शुद्ध खाणं होतं त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आजार नव्हते. आता सगळं पेस्टिसाइडचा वापर केल्यामुळे काही आपल्या शरीराला पोषक असे घटक काहीच मिळत नाही. त्यामुळे खूप आजारांचा भडीमार वाढत चाललाय. तर बघू आपण आता कन्फ्युजन आय एम स्लिम और फिट, मी जाड आहे का बारीक आहे हे आपल्याला याच्यामधून समजतं. ओव्हरवेट असले बघा, तर आपलं आयडियल वेट कसं कॅल्क्युलेशन करायचं, तर जे मेन जो जेन्स असतो त्याची सेंटीमीटर मध्ये मधून आपल्या हाईट नुसार सेंटीमीटर मधून 100 मायनस करायचे, तर त्याचं आयडियल वेट येतं. सेंटीमीटर मधून आपल्या उंचीनुसार तर त्याच्यातून उंची किती येते 100 मायनस करायचे, मग ते येईल उत्तर ते आपलं आयडियल वेट. मधून 105 वजा करायचे तर ते आपलं आयडियल वेट येतं. त्यानुसार आयडियल वेट काढल्यानुसार किती पाहिजे हे त्यानं समजतं आयडियल वेट काढल्यानुसार. येस, बघा व्यवस्थित ते रिझन फॉर मेनी मेडिकल प्रॉब्लेम इज फॅट. येस, हाऊ युअर, तर बघा तुमची बॉडी कशी पाहिजे आपल्या आयडियल वेट काढल्यानंतर आपली बॉडी कशी असेल हे आपण ह्या पिक्चर्स मध्ये बघू शकतो. तर इकडच्याच आपलं आयडियल वेट युक्त वजन पेलू शकतं हे आपणच ठरवायचंय. बघा हे पिक्चर मध्ये ट्रंक फॅट, विसरल फॅट, आपलं ट्रंक फॅट कुठे असतं, विसरल फॅट आणि आपले मसल्स हे दाखवले आणि फॅट कुठे कुठे वाढते हे आपण जेव्हा आपलं बॉडी चेक करतो तेव्हा आपल्याला नक्कीच कोचेस सांगतात का तुमचे फॅट वाढले, तुमचे मसल किती आहे, हे आपला रिपोर्ट एक्सप्लेन केल्यानंतर आपले कोचेस आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यानुसार आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. येस सर. नेक्स्ट, बघा आपण कॉज ऑफ हार्ट अटॅक अँड स्ट्रोक. आता इथे बघा 3 याच्यामध्ये आपलं ब्लड फ्लो कसं होतं ते दाखवलेलं आहे. ब्लड फ्लो जर व्यवस्थित झालं, ब्लड फ्लो व्यवस्थित झालं तर आपल्या हृदयाची कार्यक्षमता ही योग्य चालू राहते. नाहीतर समजा ब्लड फ्लोला अडथळे येत असले, एखादा आपण समजा पाईप घेतला आणि पाईप मध्ये जर घाण अटकलेली असली तर पाणी ते पुढे जात नाही, तिथेच अटकतं आणि ते पाईप फुटले जातं. तसंच आपल्या शरीराचे हे जे स्ट्रोक असतात, आपल्या हृदयाचे जे हर्ट असतात ते पण व्यवस्थित रक्त पुरवठा जर झाला, योग्य असा आराम योग्य रक्त पुरवठा झाला तर आपल्या हृदयाची कार्यक्षमता ही योग्य चालू राहते. जर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण झाले तर आपल्याला अटॅक, हार्ट अटॅक, स्ट्रोक ते येण्याचे जास्त चान्सेस असतात आणि आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेज पण तयार असतात आणि मग त्याचा त्रास आपल्या हृदयावर होतो आणि आपल्या माइंड पर होतो. येस सर. इकडे बघू शकता आपण कसं योग्य
रक्तवाहिन्या चालू आहे आणि इथे कशा अडथळ्या निर्माण झाल्या आहे. प्लीज बघा आता मेन कॉज ऑफ ओबेसिटी इन चिल्ड्रन. मोठ्या व्यक्तीसोबतच लहान मुलांमध्ये पण ओबेसिटीचे प्रमाण हे वाढत चालले. कारण की ओबेसिटीचे कारण वाढते प्रमाण होण्याचे मागचे कारण म्हणजे आपणच मुलांना दिलेलं खाद्यपदार्थ. आपण मुलांना काय खायला देतो, कसं मुलांना त्यांची जीवनशैली अवलंबते हे आपल्यावर पूर्णपणे डिपेंड असतं. कारण की मुलांचं हट्ट आपण पुरवतो आणि आपण तसंच मुलांना खाण्यामध्ये देतो. त्याचे दुष्परिणाम म्हणजे मुलांना फॅटचे प्रमाण खूप वाढले आणि मुलांमध्ये कमी वयात सुद्धा मुलांमध्ये डायबिटीजचे प्रमाण वाढत चालले. तर आपण बघूया नो फिजिकल ऍक्टिव्हिटी. मुलं बाहेर फिजिकल ऍक्टिव्हिटी मुलांची कमी प्रमाणात होत चालली आहे. मुलं बाहेर खेळायला जाते नाहीये, फक्त म्हणजे घरातच बसता. त्यामुळे त्यांचं फिजिकल ऍक्टिव्हिटी हा होण्याचा प्रश्नच नाही राहिला. स्ट्रेसफुल लाईफ. मुलं साहजिकच आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नसल्यामुळे मुलांना खूप स्ट्रेसफुल लाईफ झाली मुलांचं सुद्धा. व्हिडिओ गेम, कारण की सतत मोबाईलच्या व्हिडिओ गेम मध्ये अडकलेले मुलं घरातच बसून आपलं व्हिडिओ गेम मध्ये स्वतःला गुंतवून घेत आहे. त्यामुळे त्यांचं ओबेसिटी वाढत चालली. सेलफोन गेम, मोबाईलचा जास्त वापर करत चालले. फास्ट फूडचा वापर हे मुलं आपल्या त्यांच्या हट्टामुळे आपण त्यांना पुरवतो, ही आपली चुकी आहे. नक्कीच माझ्या घरात पण असंच होतं अगोदर. फास्ट फूडचा वापर जास्त होता, पण आता ह्या कम्युनिटीमध्ये येऊन फास्ट फूडचा वापर पूर्ण नाहीसा झालाय आणि माझ्या मुलांमध्ये पण आरोग्यात बदल केला याचा मला खूप आनंद होतोय सर. ॲक्वा फूड आणि प्रोसीड अँड इन्स्टंट फूड. इन्स्टंट फूड पाहिजे त्यांना, मॅगी वगैरे, पास्ता असे त्यांना आपले जे आहार पाहिजे, जो सकल संतुलित आहार, त्यापेक्षा जास्त फास्ट फूड त्याला जास्त पसंत करता, जास्त आवडतं मुलांना. जे टीव्ही मध्ये दाखवता फास्ट फूड वगैरे, त्याच्यात मुलं जास्त आकर्षित होता आणि ते हट्ट मागण्याचा प्रयत्न करता. टीव्ही रिकामे जे टीव्ही मध्ये दाखवता तेच मुलं हट्ट करता आणि ते बाजारात घेत. ते नक्कीच घातक आहे शरीराला. येस, नक्की आपल्या मुलांमध्ये हे सगळे परिणाम होऊ नये म्हणून आपण योग्य मुलांमध्ये बदल केला पाहिजे. योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे मुलांना. येस, बघा आता इथे पहिल्या पिक्चर्स मध्ये हार्डवर्क एक शेतकरी दाखवलाय आणि खालच्या पिक्चर्स मध्ये स्मार्ट वर्क दाखवलंय आणि दोघांची थाळी एकच आहे. हार्डवर्क करणाऱ्यांचं जेवण एकच आणि स्मार्ट वर्क करणाऱ्यांचं पण जेवण एकच. तर मग मग शरीराची जीवनशैली कशी बदलली आहे आणि त्यांचं शरीर कसं आहे, तर बघा हार्ड वर्क करणाऱ्यांचं जेवण सेम आणि स्मार्ट वर्क करणाऱ्यांचं जेवण एक. पण ते हार्ड जे वर्क करतात ते कॅलरीज तेवढेच जेवण करतात, पण ते कॅलरी मॅनेजमेंट करतात आणि त्यांचं शेतीत काम करल्यामुळे ते कॅलरी बरोबर मॅनेजमेंट होते आणि शरीर तंदुरुस्त राहतं. बघा स्मार्ट वर्क जे करतात त्यांची पण जेवण एकच आहे, दोघांचे जेवण एकच आहे, पण डिफरंट आहे, दोघांमध्ये डिफरंट आहे. कारण की जे स्मार्ट वर्क करतं त्यांचं बैठे काम असल्यामुळे शरीराचं काही हालचाल होत नाही आणि योग्य कॅलरी मॅनेजमेंट होत नाही. तर बघा कॅलरी मॅनेजमेंट कशी करायची हे तुम्ही तुमच्या कोचला विचारू शकता. तर आपली कॅलरी मॅनेजमेंट कशी झाली पाहिजे, तर कोचचे मार्गदर्शन घ्या आणि आपलं कॅलरी मॅनेजमेंट करा. येस, नेक्स्ट. Because of obesity, your immunity become low and risk of getting COVID increase. मोटापे से जुड़े खतरों के प्रति लोगों की जागरूकता इसलिए भी बढ़ रही है क्योंकि जब कोई व्यक्ति मोटापे का शिकार होता है तो कोविड-19 जैसी बीमारियां उसके लिए ज्यादा घातक हो जाती हैं। इससे पहले आपने शायद अपने शरीर को
अपने स्वास्थ्य को इतना गंभीरता से नहीं लिया होगा। आप अपनी कार की सर्विसिंग पर ज्यादा ध्यान देते होंगे, लेकिन अपने शरीर की सर्विसिंग पर आपका ध्यान नहीं होगा। जबकि होना यह चाहिए कि जैसे आप अपनी गाड़ी की सर्विस कराते हैं, वैसे ही आपको अपने शरीर की सर्विस भी करानी चाहिए, शरीर का ध्यान रखना चाहिए। हाल ही में कोविड-19 के 812 मरीजों पर एक स्टडी की गई, जिसमें यह पता लगा कि इनमें से 70% मोटापे का शिकार थे, और जिन लोगों की कोविड-19 से मौत हुई उनमें से 82% को मोटापे की शिकायत थी, यानी वो जरूरत से ज्यादा वजन वाले लोग थे। भारत में फिलहाल 5% जनता मोटापे का शिकार है, लेकिन आने वाले एक दशक में यह संख्या बढ़कर 40% हो जाएगी। मोटापा अपने आप में एक बीमारी तो है ही, लेकिन यह साथ में दूसरी बीमारियां भी लेकर आता है। यह अपने साथ हार्ट अटैक, स्ट्रोक, हाई ब्लड प्रेशर, डायबिटीज और कैंसर जैसी बीमारियां भी लेकर आता है। इसलिए मोटापे को भी एक महामारी मानते हुए इससे लड़ने की जरूरत है। और आप सोचिए, एक जमाना था जब लोग भूख से मरते थे क्योंकि खाने के लिए नहीं है, और अब लोग ज्यादा खाने की वजह से मर रहे हैं। संतुलित वजन अच्छे स्वास्थ्य की कुंजी है। जिसके पास आज अच्छा स्वास्थ्य है, वही इस दौर में एक विजेता की तरह उभर सकता है। जिसके पास अच्छा स्वास्थ्य होगा और मजबूत इम्यूनिटी होगी, उसे ही अब आने वाले भविष्य में अच्छी नौकरियां मिलेंगी, वही हवाई यात्रा कर पाएगा, उसे ही शॉपिंग मॉल और सिनेमा हॉल्स में एंट्री मिलेगी, और एक स्वस्थ व्यक्ति ही बेहतर भविष्य का निर्माण कर पाएगा, और वही अपने आप को कोरोना वायरस से बचा भी पाएगा। इसलिए अपने स्वास्थ्य को प्राथमिकता देते हुए उस पर काम कीजिए, और कुछ जरूरी टिप्स अपनाकर खुद को, अपने परिवार को स्वस्थ रखने की आप कोशिश कीजिए। बघा, आपलं स्वास्थ्य कसं हरवलंय आणि त्याचं आपण स्वास्थ्याकडे कसं लक्ष दिले पाहिजे हे आपण बघितलं. तर लॉजिंग वेट ओनली थ्रू एक्सरसाइज. बघा आता ह्या पिक्चर्स मध्ये आउटपुट आणि 400 कॅलरीज दिले आणि इकडच्या याच्यामध्ये 500 कॅलरीज दिले. तर समजा एखादी लेडीज किंवा जेंट्स म्हणता का आम्ही वॉकिंग करतो, 6 किलोमीटर चालतो, 1 तास बर्न करतो आणि 400 कॅलरीज वॉकिंग केल्यामुळे 400 कॅलरीज बर्न करतो. आपल्याला एक्सरसाइजची गरज नाही, आम्ही चालतो भरपूर. आपण सांगतो व्यक्तींना तर आम्ही कोणता एक्सरसाइज करण्याचा आणि आम्ही 400 कॅलरीज बर्न करतो. आणि ते 400 कॅलरीज बर्न केल्यानंतर पुन्हा घरी आल्यानंतर आपण काय खातो नाश्त्यामध्ये? पोहे, ब्रेड, चहा, उपमा वगैरे असे पदार्थ खातो. त्याने आपले 500 कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वॉकिंग करून पण आपण नाश्ता काय करतो हे आपले कॅलरीज ठरवतात. आपण सकाळी ब्रेकफास्ट मध्ये नाश्त्यासाठी काय घेतो? येस सर, नेक्स्ट. आता बघा, आपण मागच्या पिक्चर्स मध्ये बघितलं की कॅलरीज कशी मॅनेजमेंट होता ते वॉकिंग केल्यानंतर आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर. तर बघा, व्हाय ब्रेकफास्ट इज इम्पॉर्टंट. तर ब्रेकफास्ट का इम्पॉर्टंट आहे हे आपण बघूया. तर बघा, ब्रेकफास्ट मध्ये आपण काय घेतो? चहा, इडली, डोसा किंवा भात वगैरे असं आपण सकाळी नाश्त्यामध्ये पदार्थ घ्यायचो. त्यामुळे आपल्याला सकाळी नाश्ता काय केला पाहिजे किंवा आपल्याला योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे आपण हे नाश्त्यामध्ये इनटेक करायचं. पण नक्कीच मी माझा नाश्ता बदलला आहे. तुम्ही पण तुमचा नाश्ता बदलला असं अपेक्षा आहे. येस. आयडियल ब्रेकफास्ट. बघा, आता आयडियल ब्रेकफास्ट म्हणजे आपण काय आपल्या शरीराला आवश्यक आयडियल ब्रेकफास्ट कसा घेतला पाहिजे? तर पॅनकेरस. बघा, पॅनकेरस दाखवलं इथं. तर कार्ब बेस्ड ब्रेकफास्ट. तर आपण कार्ब युक्त ब्रेकफास्ट आपण करतोय, तर त्या म्हणजे काय करतोय तर कार्ब युक्त? तर ब्रेड, बिस्किट, उपमा, रोटी, चपाती, इडली, डोसा, राईस ETC. म्हणजे आपण एवढ्या प्रकारचे नाश्ते सकाळी ब्रेकफास्ट मध्ये घेतो. तर ते ब्रेकफास्ट मध्ये काय होतं, तर आपलं कार्बोहायड्रेट अचीव होतं आणि शुगरचे, आपले इन्सुलिनचे प्रमाण वाढतं आणि आपले ब्लड शुगर चे आपल्याला
त्रास होऊ शकता. आपली एनर्जी आपली भूक भागवण्यासाठी आपण फास्ट फूडचा वापर करतो. ब्रेकफास्टचा वापर केल्यामुळे आपल्या इन्सुलिन साखरेचं प्रमाण हे आपल्या शरीरात तयार होतं. तर त्यामुळे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर हे आपल्याला आजार होऊ शकतात. तर बघा आता मग ब्रेकफास्ट करायचा नाही का? स्किप करायचा का नाही? तर स्किप आपण म्हणतो. मग आता हे ब्रेकफास्ट करतोय, आपल्या साखरेचं प्रमाण वाढतंय आपलं ब्रेकफास्ट केल्याने. मग ब्रेकफास्ट बंद करायचा का? ब्रेकफास्ट बंद करून मग आपलं शरीर साखरेचं प्रमाण लेव्हल समान राहील, तर असं नाही. तर ब्रेकफास्ट न केल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये साखरेचे प्रमाण हे वाढू शकतं. साखरेचं प्रमाण आपलं आणि त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर हे होऊ शकतं. कारण की आपण योग्य आहार असा घेत नाही, तर कार्बयुक्त आणि फॅट नसलेले पदार्थ आपण खाऊ शकतात. तर आपला हा आहे सकल संतुलित. याच्यातून आपल्याला सगळे कार्बयुक्त शरीराला भेटते. त्याच्यात इन्सुलिनची मात्रा वगैरे नाही. त्यामुळे आपण नक्कीच आपलं सकल संतुलित आहार अवलंबायला पाहिजे. येस सर. नेक्स्ट. बघा, आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं का कार्बयुक्त पदार्थ आपण खातोय, पण त्याचा आपल्या शरीराला दुष्परिणाम होतोय. तर आयडियल ब्रेकफास्ट मग काय घेतलं पाहिजे आपण? ते कार्बयुक्त खाल्ले नाही पाहिजे. तर आयडियल ब्रेकफास्ट म्हणजे आपण बॅलन्स प्रोटीन बेस्ड इन नॉर्मल, आपण जे आपल्या शरीराला योग्य प्रोटीनची आवश्यकता आहे ते पदार्थ खाल्ले पाहिजे. ते आपल्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये अवलंबले पाहिजे. तर बघा, आपली नॉर्मल ब्लड शुगर लेवल, इन्सुलिन लेवल ही आपल्या शरीराला हे न्यूट्रिएंट भेटतं. ब्लड शुगर, इन्सुलिन, रिस्क, एक्स्ट्रा फॅट, वेट टाइप, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, लुक गुड, फील गुड अँड स्टे हेल्दी. तर बघा, आपलं जे सकल संतुलित आहार आहे त्याच्यामध्ये आपले सगळे जीवनसत्व भेटतात. आणि मग तो आहार आपण घेतला पाहिजे. तो आपल्या कोचला विचारला पाहिजे का आपण नक्की काय आपलं शरीरासाठी जे आयडियल ब्रेकफास्ट आहे तो काय घेतला पाहिजे, हे आपण आपल्या कोचला विचारले पाहिजे. येस सर. नेक्स्ट. बघा, आपण सर्व बघितलं का आपलं ब्रेकफास्ट वगैरे प्रोटीनची आवश्यकता शरीराला किती गरजेचे आहे. योग्य प्रमाण मिनरल, फायबर, व्हिटॅमिन आणि प्रोटीन किती प्रमाणात पाहिजे हे आपण बघितलं. तर आता तुम्ही चॉईस करू शकता की आपलं युअर डिसाइड युअर चॉईस, यू चॉईस. तर तुम्ही चॉईस करू शकता का गोळ्यांचा भडीमार आपल्या शरीराला झाला पाहिजे का आपण सकल संतुलित आहार घेतला पाहिजे. आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या शरीराची काळजी घेतली तर आपण इतरांची, आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. तर तुम्ही चॉईस करू शकता. बघा, आता या स्लाइड मध्ये आपण बघू शकता, आपण टेक केअर ऑफ युअर बॉडी, इट्स द ओनली प्लेस यू हॅव टू लिव्ह इन. आता तुम्ही तुमच्या शरीराचं सुवर्ण मंदिर करायचं का एखाद्या कचरा कुंडी सारखं करायचं आपल्या शरीराचं, ते तुम्ही ठरवू शकता. तर नक्की सुवर्ण मंदिर केलंय माझ्यासोबत, माझ्या कुटुंबाचं. तर तुम्ही तुमचं शरीराच्या तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबाचं तुम्ही सुवर्ण मंदिर करा. येस सर. तुम्ही ठरवू शकता. थँक्यू. थँक्यू सर. येस. थँक्यू सर, मला बोलण्याची संधी दिली, प्राईम टाइम घेण्याची संधी दिली. तुमचा पण अनुभव सांगा. येस सर, मी या कम्युनिटीमध्ये येण्याचं कारण म्हणजे माझं कमी असलेलं वजन